नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून वाचनात आलेला एक फार सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोचवते. बघा, आयुष्य जगताना तुम्ही आम्ही सगळी माणसं सतत काहीतरी मिळवण्याच्या धावपळीत असतो. शिक्षण, नोकरी, पैसा, प्रतिष्ठा, घर, गाडी आणि इतरांच्या नजरेत मोठं दिसण्यासाठीची धडपड सुरू असते. पण या सगळ्या प्रवासामध्ये ना नकळत आयुष्यातलं खरं सुख, माणसं आणि स्वतःचं अस्तित्व आपण हरवत जातो. मग एक दिवस असा येतो की आरशात दिसणारे पांढरे केस, थकलेलं शरीर, शांत झालेली स्वप्न आपल्याला प्रश्न विचारायला लागतात. साधारण हे 35च्या नंतर, 40शी जवळ आल्यानंतर, 40शी उलटल्यानंतर असे विचार आम्हा सगळ्यांच्याच डोक्यात यायला लागतात. खरंच आपण योग्य आयुष्य जगलो का? तरुणपणी शरीराची काळजी घेतली नाही, वेळेवर झोप घेतली नाही, व्यायाम केला नाही, चुकीच्या सवयी लावून घेतल्या, तेव्हा वाटत होतं की अजून खूप वेळ आहे. पण पुढे वय वाढल्यानंतर औषधाच्या गोळ्या आणि डॉक्टरांच्या भेटी आयुष्याचा भाग बनून जातात. तेव्हा कळतं की पैसा कमावण्यापेक्षा आरोग्य जपणं हे जास्त महत्त्वाचं होतं. आईवडील बोलवायचे, जवळ बसायला सांगायचे, पण आपण त्यावेळी मित्र, मोबाईल आणि इतर कामांमध्ये इतके व्यस्त असायचो की त्यांच्यासाठी वेळच दिला नाही. मग एक दिवस ते आपल्या आयुष्यातून कायमचे निघून जातात. त्यांच्या आठवणींसमोर मन हतबल होऊन जातं. अशावेळी पैशानं, पदानं, यशानं सुद्धा मनातली ती रिकामी जागा भरून येत नाही. अनेकांनी आयुष्यभर फक्त सुरक्षिततेसाठी नोकरी केली, पण स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याचं धाडस केलं नाही. अपयशाची भीती इतकी मोठी वाटली की स्वतःच्या क्षमतेवर विश्वासच ठेवला नाही. नंतर मात्र दुसऱ्यांना यशस्वी होताना पाहून स्वतःच्या अपूर्ण स्वप्नांची वेदना टोचत राहते. मुलांना वेळ देण्याऐवजी आपण त्यांना फक्त वस्तू दिल्या, प्रेमाऐवजी सुविधा दिल्या, त्यांच्या बालपणात सहभागी होण्याऐवजी आपण फक्त पैशाच्या मागे धावत राहिलो आणि एक दिवस ते मोठे होऊन आपल्यापासून दूर निघून गेले तेव्हा नात्यातलं अंतर जाणवायला लागलं. लोक काय म्हणतील या भीतीनं अनेकांनी स्वतःच्या मनाचा आवाजही दाबून टाकला असेल. स्वतःची आवड, छंद, कला ही स्वप्न गाडून टाकली असतील. इतरांना खुश ठेवण्यात संपूर्ण आयुष्य खर्च केलं, पण स्वतःला आनंदी ठेवणं मात्र शिकलंच नाही. राग, अहंकार आणि हट्टीपणामुळे जवळची माणसं दुरावली. काही नाती फक्त एका माफीनाम्यानं वाचू शकली असती, पण तेव्हाही अहंकार मोठा वाटला. मग पुढे मात्र त्या माणसांची उणीव आयुष्यभर भासायला लागली. आजच्या सुखासाठी उद्यावर जगणं पुढे ढकलत जातो आपण. थोडा अजून पैसा जमू दे, थोडा अजून स्थिर होऊ दे, नंतर आनंद घेऊ म्हणता म्हणता आयुष्य निसटत जातं हातातनं. आणि शेवटी लक्षात येतं की आयुष्य म्हणजे काही भविष्याची वाट बघणं नव्हे, तर आत्ताचा क्षण मनापासून जगणं आहे. सतत इतरांशी तुलना करताना स्वतःचीच किंमत विसरता कामा नये. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो आणि समाधान हे तुलना करण्यात नसून स्वीकारण्यात असतं. हे विचार आपण आचरणात आणायलाच हवे. महागडी गाडी, पैसा, घर, प्रतिष्ठा यापेक्षा मनःशांती, चांगलं आरोग्य, सभोवताली प्रेम करणारी माणसं आणि समाधानानं भरलेलं मन हे जास्त मौल्यवान असतं. म्हणूनच वेळ निघून जाण्यापूर्वी विचार करा या सगळ्यावर. स्वतःसाठी जगूया, आपल्या माणसांना वेळ देऊया, आपलं आरोग्य जपूया, नवीन गोष्टी शिकूया, प्रेम व्यक्त करूया, छोट्या छोट्या आनंदांचा आस्वाद घेऊया. कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही. म्हणूनच आयुष्य आनंदानं जगणं हे आम्हा प्रत्येकाच्या हातात आहे. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर
नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.